शैक्षणिक धोरणात हिंदी सक्तीची करण्याला मनसेचा विरोध। महाराष्ट्रात हिंदीची सक्ती करणार असाल तर संघर्ष अटळ, राज ठाकरेंचा सरकारला इशारा। राज्यातील शाळांच्या मुख्याध्यापकांना तिसरं पत्र जाणार। मुख्याध्यापकांनी सरकारचे मनसुबे उधळून लावावेत। दरम्यान आम्ही मुख्याध्यापकांच्या पाठीशी पहाडासारखे उभे राहणार, राज ठाकरेंचं आवाहन। पहिली ते पाचवीसाठी हिंदी सर्वसाधारण तृतीय भाषा असणार। हिंदीऐवजी इतर तृतीय भाषा शिकण्यासाठी 20 विद्यार्थी अनिवार्य। राज्याच्या शालेय शिक्षण विभागाचा नवा GR समोर। सर्व शाळांमध्ये मराठी भाषा बंधनकारक, इतर भाषेच्या शाळांमध्येही मराठी भाषा अनिवार्य। दादा भुसेंचं वक्तव्य तर नव्या आदेशात हिंदी अनिवार्य हा शब्द कुठे आहे, भुसेंचा सवाल। माळेगाव कारखाना निवडणुकीवरून दोन्ही राष्ट्रवादीत फिसकटलं। ऐनवेळी चर्चा फिसकटली। दादांनी शेवटच्या दिवशी उमेदवार जाहीर केले। दादांकडून आताच अशी भूमिका, मग पुढे कसं होणार, पवारांचं मत, सूत्रांची माहिती। भाजप बरोबर गेलेल्यांना सोबत घेऊ शकत नाही। दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्याच्या चर्चांवर पवारांकडून ब्रेक, तर माळेगाव कारखाना निवडणुकीत टोकाची भूमिका घेण्याची इच्छा नव्हती, आजही नाही, पवारांचं वक्तव्य। स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीसाठी भाजपचा मेगा प्लॅन। महाविकास आघाडीतील नाराज असलेल्यांना भाजप गळाला लावणार। महाविकास आघाडीचे बडे नेते भाजपच्या संपर्कात, भाजपच्या वरिष्ठांची माहिती। राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे महाराष्ट्राच्या हिताचे निर्णय घेतील। उद्या उद्धव ठाकरे सगळ्या भूमिका स्पष्ट करतील, संजय राऊतांची प्रतिक्रिया। तर महाराष्ट्रासाठी आम्ही शत्रूशी तडजोड करणार नसल्याचीही राऊतांची प्रतिक्रिया। शिवसेनेकडून वांद्रे परिसरामध्ये जोरदार बॅनरबाजी। भगवा महाराष्ट्राचा, भगवा हिंदुत्वाचा, भगवा शिवसैनिकांचा बॅनरवर आशय। बॅनरच्या माध्यमातून ठाकरेंच्या शिवसेनेला डिवचण्याचा प्रयत्न। काँग्रेस नेत्या जयश्री पाटील आज भाजपमध्ये प्रवेश करणार। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या उपस्थितीत पक्षप्रवेश पार पडणार। जयश्री पाटील या माजी मुख्यमंत्री वसंतदादा पाटील यांच्या नातसून। बारामतीच्या गोविंद बागेत अजित पवार गटाच्या कार्यकर्त्यांनी घेतली शरद पवारांची भेट। मतदान करण्याची अजित पवार गटाच्या कार्यकर्त्याची विनंती। शरद पवार माळेगाव कारखान्याचे सभासद। मुंबईत ठाकरेंची सेना, मनसे कार्यकर्ते एकत्र आंदोलन करणार। दोन्ही पक्षाच्या कार्यकर्त्यांना मुंबई पोलिसांची नोटीस। इंडिगो अंतर्गत येणाऱ्या अजाईल कंपनी विरोधात मनसे ठाकरेच्या सेनेचं आंदोलन। अजाईल कंपनीच्या व्यवस्थापन विरोधात ठाकरेंची सेना आणि मनसेचं आज आंदोलन। कंपनीच्या समितीचा पगारवाढीचा करार रद्द करण्याची मागणी। प्रादेशिक कामगार आयुक्त कार्यालयासमोर निदर्शन करण्यात येणार। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचं ऑपरेशन एसटी बँक सक्रिय। एसटी बँकेचे 12 संचालक शिवसेनेत पक्षप्रवेश करणार। गुणरत्न सदावर्तेंच्या पॅनलचे संचालक शिवसेनेत प्रवेश करणार। पूर्व विदर्भातील शिवसेनेच्या नियुक्त्यांना अखेर स्थगिती। संपर्क प्रमुख दीपक सावंत नवीन नियुक्त्यांबाबत निर्णय घेणार। नरेंद्र भोंडेकरांनी विश्वासात न घेता नेमणुका केल्याची तक्रार, तर जुन्यांना डावलून नव्यांना संधी देणं योग्य नाही, श्रीकांत शिंदेंचं वक्तव्य। 2014 मध्ये भाजपला विधानसभेत पाठिंबा देणारे कोण होते? महाराष्ट्रात भाजपची सत्ता आणण्यात पवारांचा हत्तीचा वाटा। पवारांच्या भाजपवरील वक्तव्यानंतर प्रतापराव जाधवांची जोरदार टीका। पैठणमध्ये संत एकनाथ महाराज पालखी प्रस्थान सोहळा सुरू। हजारो वारकरी नाथ महाराज पालखी सोहळ्यात सहभागी होणार। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते समूह शिल्प संतसृष्टीचं उद्घाटन। वडमुखवाडी थोरल्या पादुका आळंदी रोड येथे संत ज्ञानेश्वर महाराज आणि संत ज्ञामदेव महाराज भेटीचं साकारलं आहे शिल्प। उपमुख्यमंत्री अजित पवारांकडून देहूतील भंडारा डोंगरावर मंदिराची पाहणी। पगडी आणि विना चिबड्या देऊन समितीकडून दादांचा सत्कार। इस्रायल इराण वादावर मोदींची ट्रम्प यांच्याशी चर्चा। भारताचे परराष्ट्र सचिव विक्रम मिश्री यांची माहिती। मोदी आणि ट्रम्प यांची फोनवर 31 मिनिटं चर्चा। ऑपरेशन सिंदूर अजून संपलेलं नाही, मोदींनी ट्रम्प यांना सांगितलं। मोदींकडून ट्रम्प यांना भारतात येण्याचंही निमंत्रण। विक्रम मिश्री यांची माहिती। आमदार प्रवीण दरेकरांनी घेतली पोलीस आयुक्तांची भेट। दरेकरांनी अचानक पोलीस आयुक्तांची एका महत्त्वाच्या कामासाठी भेट घेतली। पाकिस्तानच्या जकोकाबादमध्ये जाफर एक्सप्रेसमध्ये स्फोटाच्या घटनेनंतर जाफर एक्सप्रेसचे 4 डबे रुळावरून घसरले। पेशावरवरून क्वेटाला जाणाऱ्या जाफर एक्सप्रेसमध्ये स्फोट। चिपळूणच्या परशुराम घाटातील संरक्षक भिंत पुन्हा कोसळली। परशुराम घाटाखाली असणाऱ्या पेढे गावाला मोठा धोका। मुंबई गोवा महामार्गावरील परशुराम घाटात संरक्षक भिंत कोसळली। मुंबई अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावर वाहतूक कोंडी। पालघरच्या सातिवलीजवळ वाहनांच्या लांबच लांब रांगा। महामार्गावरील वाहतूक कोंडी सोडवण्यात महामार्ग पोलिसांना अपयश। नाशिक पालिकेत भाजप 100 पेक्षा जास्त जागा जिंकणार। भाजप प्रवेशानंतर सुधाकर बडगुजर यांचा दावा। आमचं आता नाशिक महापालिकेवर लक्ष, बडगुजरांचं वक्तव्य। तोडाफोडा आणि राज्य करा हे भाजपचं धोरण। भाजपमधले सगळे पलटूराम। संजय राऊतांचा बडगुजरांच्या पक्षप्रवेशावरून घणाघात।